संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत तालुक्याचा सर्वात मोठा पारंपरिक सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न. कर्जत येथील पोलीस स्टेशन समोरील माऊली मैदानावर कर्जत परिसर ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने अध्यक्ष हरिभक्त पारायणाचे नथुराम महाराज हरपुडे आणि हरिभक्त पारायणाचे मारुती महाराज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे यंदाचे हे 47वे वर्ष होते. 8 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकारांनी आपल्या सेवा सादर केल्या. हरिभक्त पारायणाचे श्रीराम महाराज पुरोहित, उमेश महाराज बागले आळंदी, प्रवीण महाराज फराट इंजिवली यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. विविध भजनी मंडळांनी दररोज सुश्राव्य भजने सादर केली. पौष शुद्ध पंचमी ते पौष शुद्ध द्वादशीपर्यंत चालणारा हा सोहळा वारकरी संप्रदायाची पर्वणीचा ठरला. शेवटच्या 2 दिवसात प्रवीण महाराज फराट यांचे कीर्तन झाले. रोज काकड आरतीपासून सुरू होणारी पूजा दिवसभर भरगच्च कार्यक्रमांनी बहरलेली होती. शुक्रवारी सायंकाळी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंगांच्या गजरात कर्जत शहरातून माऊलींची पालखी काढण्यात आली. यानंतर झालेल्या दीपोत्सव सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, माजी उपसभापती मनोहर थोरवे, भाई गायकर, माजी नगराध्यक्षा वनिता म्हसे, पुंडलिक पाटील, गणेश वैद्य, उदय पटेल, मोहन ओसवाल, सुचिता वांजळे, प्रसाद पाटील, सारिका जैन, मुकेश सुर्वे, महेंद्र बोडके, मथुरा चंदने, मीना प्रभावळकर आदी मान्यवर तसेच हरिभक्त पारायणाचे मारुती महाराज राणे आणि हरिभक्त पारायणाचे दिलीप महाराज राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी सकाळी हरिभक्त पारायणाचे प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मैदानाचे माऊली मैदान असे नामकरण करण्याची विनंती केली. प्रांताधिकारी सकपाळ यांनी या ज्ञानयज्ञ सोहळ्यामुळे समाजावर चांगले संस्कार होत असल्याचे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद तिवाटणे यांनी केले. या प्रसंगी शिवाजी भासे, संतोष वैद्य, साजन ओसवाल, संभाजी देशमुख, रामभाऊ वाघमारे, दत्ता म्हसे, शिवलाल गुप्ता, सुदाम कारले, अमोल देशमुख, नरेंद्र जोशी, बिनिता घुमरे, कृष्णा भगत, राजेश ओसवाल, जयेश शेलार, माणिक हरपुडे, मनीषा सुर्वे, सतीश श्रीखंडे, सीता वाघमारे, कुमोदिनी कारले, विजया पाटील, अरुण निगोजकर, निलेश परदेसी, कृपराम लोवंशी आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा समिती आपलं 47व्या वर्षाचा हरिनाम सप्ताह साजरा करत आहे. इवलिसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला विज्ञानावरी या माऊलीच्या अभंगाप्रमाणेच एक छोटंसं लावलेलं हरिनाम सप्त्याचं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आमच्या माहितीप्रमाणे किंवा आत्ता जे तरुण जनरेशन आमच्याबरोबर सदैव हरिनाम सप्त्यामध्ये कार्यरत आहे यामध्ये फार जुनी आणि जाणती मंडळी आहेत. ज्यांनी हा सप्ताह खऱ्या अर्थाने चालू केला हा सर्वप्रथम कपालेश्वर मंदिरामध्ये संपन्न झाला. या सप्त्याचं स्वरूप अतिशय छोटं होतं. कालांतराने हा सप्ताह या सप्त्याचा काला करण्याकरता समोरचं पोस्ट ऑफिसचं ग्राउंड वापरण्यात यायचं. थोडे वर्षानंतर या सप्त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आणि हा सप्ताह कर्जतच्या महिला मंडळ विकास मंडळ या शाळेच्या पटांगणावर सुरुवात झाली या सप्त्याची. परत तिथून सप्त्याला जेव्हा बाबा महाराज सातारकरांचा कैवल्याचा पुतळा हा कार्यक्रम झाला आणि ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा समितीने जेव्हा महाराजांना निमंत्रित केलं या ठिकाणी आणि हा सप्ताह पोलीस ग्राउंडवर आणला आणि या ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा समितीला किंवा या सप्ताहाला जागतिक प्रसिद्धी मिळाली. किंवा कर्जत खालापूर मतदारसंघामधलं किंवा या संपूर्ण तालुक्यामधला हा महत्त्वाचा सप्ताह आहे. तालुक्याचा सप्ताह म्हणून या ठिकाणी भरपूर उंची किंवा जाणते आणि महंत वगैरे इथे येऊन कीर्तन सेवा देतात, प्रवचन सेवा देतात. या अनुषंगाने हा सप्ताह सगळीकडे याचा प्रसार झाला. ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा समिती 47 वर्ष आपलं साजरं करते आणि या सर्वांच्या सहकार्याने पुढचे 3 वर्ष झाल्यानंतर आपण आपल्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतोय.
या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करताना कर्जत खालापूरमधल्या अनेक दिग्गजांचं तसेच मान्यवर मंडळींचं, सर्व सामाजिक सार्वजनिक तसेच सरकारी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांचं आम्हाला सातत्याने मिळणारं मदत आणि त्यांचा या सप्त्याच्या प्रती असलेलं विशेष प्रेम, माऊलीवर असलेलं विशेश प्रेम, या सर्व स्वरूपांमध्ये हा सप्ताह भक्कमपणे गेले 47 वर्ष सुरुवात आहे. 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव आपण साजरा करताना समितीकडे खूप सारे उपक्रम ठरलेले आहेत. त्या उपक्रमाच्या दृष्टीने या 47व्या वर्षाच्या निमित्ताने या सर्वात जो उपक्रम नवीनप्रमाणे करण्यात येण्यात यावेळेला त्याची सुरुवात केलेली आहे. ज्ञानेश्वरी, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा समावेश आपल्या शालेय शिक्षणात कसा करता येईल हा त्यातला महत्त्वाचा उपक्रम आहे. 50वं वर्ष साजरं करताना कमिटीच्या पुढे जी धोरणं आहेत ती धोरणं अशी आहेत की जी मागची पिढी होती त्याची पुढची पिढी आता कार्यरत आहे, पण जी यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो 11 ते 20 या दरम्यानमधली जी 11 वर्ष वय ते 20 वर्ष वयोगटातली मुलं आणि मुली याच्यात कशी सहभाग येतील याच्याकडे समितीने सर्वात जास्त लक्ष दिलेलं आहे. त्याकरता येणारा उपक्रम येत्या 2 वर्षांमध्ये राबवण्याचा समितीचा संकल्प आहे. गेल्या अनेक वर्ष अविरतपणे कर्जतकरामधील व्यापारी मंडळी असतील, माथाडी कामगार युनियन असेल, सर्व सहकारी संस्था असतील यांच्या संयुक्त विद्यमाने हा साजरा करण्यात येतो सप्ताह. सदर सप्ताह हा दरवर्षी पौष शुद्ध पंचमी या दिवशी चालून पौष शुद्ध द्वादशीला याची काल्यानी सांगत होते, म्हणजे आजच्या दिवशी यावेळेला 4 जानेवारीला हा सप्ताह सुरुवात झाला आणि 11 जानेवारीला आज त्याची आपण सांगता करतोय. सतत 8 दिवस चालणाऱ्या महोत्सवामध्ये रोज सकाळी ज्ञानेश्वरी, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण तसेच गीता पठण, दुपारी प्रवचन, संध्याकाळी भजनी मंडळ आणि रात्री कीर्तन सेवा देत असतात. सदर सेवेमध्ये पहिल्या दिवशी आपल्या इथे श्रीरामजी पुरोहित यांचं 2 दिवस भक्ती रसमय प्रवचन आपण सगळ्यांनी ग्रहण केलं. त्याच्यानंतर उमेश महाराज बागडे यांनी आपल्याकरता प्रवचन सेवा दिली. तसेच कर्जतचे आणि सर्वांचे लाडके प्रवीण महाराज फराटे यांनी 2 दिवस प्रवचन सेवा दिली. अनुक्रमे तसंच पहिल्या दिवशी साळुंके महाराजांनी आपली कीर्तन सेवा इथे दिली. जगन्नाथ महाराज पाटील, अनिल महाराज देशमुख, महंत प्रमोद महाराज जगताप अशा अनेक दिग्गजांची कीर्तनं आणि त्यांच्या अमृतरसवाणीतून आपल्याला कीर्तनाची सेवा ऐकायला मिळाली. सदर सर्व ही व्यवस्था आणि व्यवस्थापन हे संपूर्णपणे कमिटीचंच आहे. असंख्य राबणारे जे हात याच्यामागे दृश्य आणि अदृश्य शक्ती ज्या आहेत त्या सगळ्यांचे मी या वतीने आभार मानतो. आणि समितीचे अध्यक्ष श्री नथुराम महाराज हरपुडे, तसेच सेक्रेटरी शिवाजीराव भासे आणि खजिनदार संतोषजी वैद्य यांनी अविश्रांत जे कार्य केलेलं आहे किंवा जो भार घेतलेला आहे, या सर्वांनी एक टीम निर्माण करून जे कार्य केलं ते 8 दिवसामध्ये संपूर्ण या समाजाला किंवा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना यांनी जवळ घेऊन प्रेमाने जो सप्ताह समजून सांगितला आणि आमच्याकडून ही सेवा माऊलीच्या जणी करून घेतली. मी सप्ताहाच्या वतीने या सर्वांचं आभार मानतो आणि माऊलीच्या वतीने यांना उदंड आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.